इंदुरीकर महाराजांच्या मुलीचं लग्न मोडलं का? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर, गावागावातल्या चौकात आणि यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आणि अनेक जण वेगवेगळ्या गोष्टी सांगताना दिसत आहेत. पण नेमकं खरं काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. कारण नाव आहे इंदुरीकर महाराजांचं, जे त्यांच्या कीर्तनामुळे, त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे आणि त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे महाराष्ट्रभर ओळखले जातात. काही दिवसांपूर्वीच महाराजांच्या मुलीचं लग्न झाल्याची बातमी आली आणि अनेकांनी आनंद व्यक्त केला, शुभेच्छा दिल्या. पण अचानक काही दिवसातच अशी चर्चा सुरू झाली की हे लग्न मोडलं आहे. आणि याच कारणामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. काही जण म्हणू लागले की महाराजांचा जावई चांगला नाही. काही जण म्हणू लागले की घरात काहीतरी मोठा वाद झाला. तर काही लोकांनी तर थेट महाराजांवरच आरोप करायला सुरुवात केली की त्यांनी मुलीचं लग्न उशिरा केलं म्हणूनच हे सगळं घडलं. पण खरंच हे सगळं इतकं सोपं आहे का? की या गोष्टीच्या मागे अजून काही वेगळं सत्य लपलेलं आहे? कारण एखाद्या घरात लग्न होणं ही फक्त दोन व्यक्तींची गोष्ट नसते, तर दोन कुटुंबांचा सन्मान, भावना आणि विश्वास यांचा प्रश्न असतो. म्हणूनच जेव्हा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या घरात अशी बातमी येते, तेव्हा ती फक्त बातमी राहत नाही, तर लोकांच्या चर्चेचा विषय बनते. काही लोक तर म्हणू लागले की लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच मुलगी परत माहेरी आली. त्यामुळेच लोकांच्या मनात संशय वाढू लागला की नक्कीच काहीतरी मोठं कारण असावं. कारण सामान्यपणे लग्नानंतर नवरा बायको एकमेकांना समजून घेतात, नवीन आयुष्य सुरू करतात. पण जर इतक्या लवकर काहीतरी बिनसलं असेल तर त्यामागे काहीतरी गंभीर कारण असू शकतं असं लोकांना वाटू लागलं. सोशल मीडियावर तर वेगवेगळ्या अफवा पसरू लागल्या. कोणी म्हणालं की जावयाच्या स्वभावात समस्या आहे. कोणी म्हणालं की दोन्ही कुटुंबांमध्ये आधीपासून काही मतभेद होते. तर काही जण म्हणू लागले की लोकांच्या टीकेमुळेच ही परिस्थिती निर्माण झाली. कारण आपण पाहतो की आजकाल सोशल मीडियावर कोणाच्याही आयुष्याबद्दल लोक लगेच मत व्यक्त करतात, कधीकधी पूर्ण माहिती नसताना देखील. आणि जेव्हा विषय एखाद्या प्रसिद्ध कीर्तनकाराचा असतो तेव्हा चर्चा आणखीच वाढते. काही लोकांनी तर असा प्रश्नही विचारायला सुरुवात केली की महाराजांनी मुलीचं लग्न आधी का केलं नाही, एवढ्या उशिरा का केलं, आणि आता जर काही अडचण आली असेल तर त्याची जबाबदारी कोणाची? पण खरं सांगायचं तर एखाद्या मुलीचं लग्न कधी करायचं हा पूर्णपणे कुटुंबाचा निर्णय असतो. आणि त्यामागे अनेक कारणं असू शकतात जी बाहेरच्या लोकांना माहिती नसतात. तरीसुद्धा लोकांनी अंदाज लावायला सुरुवात केली. काहींनी तर असंही म्हणायला सुरुवात केली की लग्नात खूप खर्च झाला आणि आता जर नातं टिकत नसेल तर तो सगळा पैसा वाया गेला का? पण खरंच पैसा हा सगळ्यात मोठा मुद्दा असतो का? की त्यापेक्षा मोठी असते नात्यांची समजूत, विश्वास आणि एकमेकांबद्दलचा आदर? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून स्पष्ट नाहीत. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की या घटनेमुळे लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे आणि प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे की खरंच काय घडलं. काही जण महाराजांच्या बाजूने बोलताना दिसतात. ते म्हणतात की इतक्या वर्षांपासून कीर्तनातून समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीबद्दल चुकीच्या अफवा पसरवणं योग्य नाही. तर काही जण म्हणतात की प्रसिद्ध व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या आयुष्याबद्दल लोक बोलणारच. पण खरं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला अजून थोडं पुढे जावं लागेल. कारण या कथेत अजून अनेक वळणं बाकी आहेत आणि पुढे जे समोर येणार आहे ते कदाचित अनेकांना आश्चर्यचकित करेल. आता प्रश्न असा निर्माण होतो की जर खरंच काही समस्या निर्माण झाली असेल तर तिचं नेमकं कारण काय असू शकतं? कारण लग्नानंतर काही दिवसातच जर एखादी मुलगी परत माहेरी आली तर समाज लगेच निष्कर्ष काढायला लागतो. पण प्रत्येक वेळी वास्तव तसं असतंच असं नाही. काही वेळा नव्या नात्याला वेळ लागतो, नव्या घरात जुळून घ्यायला वेळ लागतो आणि कधीकधी छोट्या गोष्टींचं मोठं रूपही घेतलं जातं. काही लोक सांगतात की दोन्ही कुटुंबांमध्ये काही गैरसमज झाले असावेत. कारण लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नातं नसतं, तर दोन घरांची संस्कृती, विचारसरणी आणि अपेक्षा यांचंही मिलन असतं. आणि जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा तणाव निर्माण होऊ शकतो. सोशल मीडियावर काही लोकांनी असा दावा केला की जावयाबद्दल काही वाईट गोष्टी समोर आल्या, पण त्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या गोष्टी अफवा असण्याची शक्यता देखील तितकीच आहे.
कारण आजकाल एखादी बातमी खरी आहे की नाही हे तपासण्याआधीच ती व्हायरल होते. काही जण म्हणू लागले की महाराजांना लोक आधीपासूनच टीका करतात आणि त्यामुळे या प्रकरणातही लोकांनी त्यांच्यावर बोट ठेवायला सुरुवात केली. पण विचार करा, एखाद्या बापासाठी मुलीचं आयुष्य किती महत्त्वाचं असतं. तो नेहमीच आपल्या मुलीच्या सुखासाठी निर्णय घेत असतो. त्यामुळे जर काही अडचण निर्माण झाली असेल तर ती सोडवण्याचा प्रयत्न दोन्ही कुटुंब करत असतील. काही गावांमध्ये तर अशी चर्चा सुरू झाली की मुलीला घरी का आणलं, काय झालं असेल, कोणाचा दोष असेल. पण खरं सांगायचं तर बाहेरच्या लोकांना पूर्ण सत्य कधीच कळत नाही. कारण प्रत्येक कुटुंबाच्या आयुष्यात काही गोष्टी खाजगी असतात. तरी सुद्धा लोकांच्या मनात उत्सुकता वाढतच गेली, कारण नाव मोठं होतं. काही लोक म्हणू लागले की जर लग्नात इतका खर्च झाला असेल तर आता त्या पैशाचं काय. पण इथे प्रश्न पैशाचा नसून आयुष्याचा आहे. लग्न टिकावं, दोघांनी एकत्र आनंदाने राहावं, हेच प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न असतं. आणि जर काही समस्या निर्माण झाली तर ती समजूतदारपणे सोडवणं हाच योग्य मार्ग असतो. काही लोकांनी तर असंही म्हटलं की कदाचित ही फक्त अफवा असेल आणि खरं काहीच नसेल. कारण अनेक वेळा प्रसिद्ध व्यक्तींविषयी अशा अफवा पसरवल्या जातात ज्यानंतर पूर्णपणे खोट्या ठरतात. त्यामुळे सध्या सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की खरंच लग्न मोडलं आहे का, की ही फक्त सोशल मीडियावर पसरलेली चर्चा आहे. आणि जर खरंच काही समस्या असेल तर ती किती मोठी आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही स्पष्ट नाहीत. पण इतकं मात्र नक्की आहे की या कथेत अजून एक मोठं वळण बाकी आहे. आता या संपूर्ण प्रकरणाकडे शांतपणे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की समाजात एखादी बातमी आली की लोक लगेच निष्कर्ष काढायला लागतात. पण प्रत्येक गोष्टीमागचं सत्य वेगळं असू शकतं. इंदुरीकर महाराज हे अनेक वर्षांपासून कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला मार्गदर्शन करत आले आहेत आणि त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे ते नेहमी चर्चेत राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाबद्दल कोणतीही बातमी आली की ती लगेच मोठी बनते. पण आपल्याला हेही लक्षात घ्यायला हवं की तेही एक बाप आहेत, एक कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यांच्या मुलीचं आयुष्य त्यांच्यासाठीही तितकंच महत्त्वाचं आहे जितकं कोणत्याही सामान्य माणसासाठी असतं. त्यामुळे जर काही अडचण निर्माण झाली असेल तर ती सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच होत असेल. काही वेळा नात्यांमध्ये गैरसमज होतात, काही वेळा परिस्थिती बदलते आणि काही वेळा लोकांच्या बोलण्यामुळेही तणाव निर्माण होतो. पण शेवटी निर्णय हा त्या कुटुंबांचा असतो. म्हणूनच आपल्याला अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा सत्य समोर येण्याची वाट पाहणं जास्त योग्य ठरतं. कारण अनेक वेळा अशा गोष्टींचं वास्तव वेगळंच असतं. कदाचित काही दिवसांनी सगळं ठीक होईल. कदाचित दोन्ही कुटुंब पुन्हा एकत्र येऊन सगळे गैरसमज दूर करतील किंवा कदाचित परिस्थिती वेगळी दिशा घेईल. पण सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम. आणि एक गोष्ट मात्र नक्की आहे की एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करताना आपण संवेदनशील राहायला हवं. कारण प्रत्येक बातमीच्या मागे भावना असतात, कुटुंब असतं आणि आयुष्य असतं. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात अंतिम सत्य काय आहे हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. पण तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की अफवा आणि वास्तव यामध्ये खूप मोठा फरक असतो. आणि कदाचित ही कथा जशी दिसते तशी अजिबात नसू शकते. त्यामुळे जर तुम्हाला या प्रकरणाबद्दल पुढे काय घडणार आहे, खरं सत्य काय आहे आणि या चर्चेचा शेवट कुठे होणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर पुढे येणारी माहिती कदाचित तुमचा संपूर्ण विचार बदलू शकते. धन्यवाद.